तर आज ना मिस्टरांनी ऑफिसमधून येतानाच या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, कारण आम्हा दोघांनाही याची भाजी खूप आवडते. तर त्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं, नंतर शेंगा परतून घेतल्या. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, हळद आणि मीठ टाकून या शेंगा चांगल्या उकळून घेतल्या. नंतर हे साईडला ठेवलं. एका कढईमध्ये तीळ चांगली अशी लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेतली. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेतलं. त्याच्यामध्येच कांदा भाजून घ्यायचा. कांदा चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कारण कांदा जर कच्चा राहिला तर त्याचा गोडसरपणा भाजीत उतरतो. याच्यामध्ये लसूण आणि आलं देखील परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. यामध्येच एक टोमॅटो टाकून घेतला, कोथिंबीर टाकून घेतली. आता याची पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर तेल गरम झालं की याच्यामध्ये हा मसाला सगळा टाकून घ्यायचा. मसाला चांगला परतून घ्यायचा. नंतर लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ टाकून घेतलं. हळद आणि मीठ कमी टाकलं आहे, कारण आधी आपण शेंगा शिजवताना टाकलं होतं. तर तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून झाला. नंतर याच्यामध्ये उकळलेल्या शेंगा टाकून घेतल्या. 1 ग्लास पाणी टाकून घेतलं, कारण शेंगा अजून थोड्याशा शिजायच्या होत्या. परत याला चांगलं शिजवून घेतलं. तर मस्त अशी चमचमीत आपल्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. वरून कोथिंबीर टाकून घेतली. तर तुम्हाला देखील ही भाजी आवडते का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय बाय.